आदरणीय गुरुवर्य मुसळे सर, प्रमुख उपस्थितीमध्ये लागलेले आदरणीय डॉक्टर प्राध्यापक विजयजी जाधव सर, माझ्या तालुक्यामध्ये असलेल्या कन्या शाळेच्या प्राचार्या आदरणीय देशमुख मॅडम, आदरणीय सर भावसार मॅडम आणि उपस्थित सर्व मंडळी, विकासजी राऊत अक्षरशिल्प प्रकाशनचे त्यांचेही या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचेही कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं म्हणजे मनोगत व्यक्त करताना 2 ते 3 गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करणं महत्त्वाचे वाटतात. पहिला प्रश्न असा आहे की पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भातलं मनोगत आपत्ती असणं आवश्यक आहे. नंबर 2 असं आहे की प्राध्यापिका आशा भावसार मॅडम लिहित्या झाल्या कशा आणि आमच्या साहित्य जगत परिवाराच्या सदस्य झाल्या कशा हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं असं आहे की मॅडमला लेखनासाठी कौटुंबिक पाठबळ कशा पद्धतीने मिळतं हे सांगणं महत्त्वाचं आहे. आणि एक समारोपी असं म्हणता येईल की पुस्तकाचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीचं आहे. अर्थात कविता कुठलीच सांगणार नाही, पण पुस्तक कसं आहे ते सांगणार. कविता तुम्हाला पुस्तकामध्ये जाऊन पाहायची आहे, वाचायची आहे. खरं म्हणजे पुस्तक प्रकाशनाची प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया मागील 5 वर्षापासून सुरू आहे असं म्हणता येईल. भगवान राईतकर सर साहित्य मित्रमंडळ नावाचं आमचं एक मित्रमंडळ आहे की ज्यामध्ये महाराष्ट्रातील कवी कवयित्री आहेत, त्यामध्ये 80% कवयित्री आहेत. आणि त्या सर्वांना त्या लिहित्या होत्याच, परंतु लिहित करण्याची जबाबदारी असं म्हणतात की ईश्वराने माझ्याकडे दिली. आणि मग विषय आम्ही त्यांना लिहिण्याचे विषय देत गेलो, लिहित गेल्या, एकमेकांना मार्गदर्शन करत गेलो. आणि मग ह्या सर्व ग्रुपने असं ठरवलं की एक आपलं हक्काचं मासिक असलं पाहिजे. मग आम्ही साहित्य जगत नावाचं मासिक सुरू केलं. आमच्या ग्रुप मधले सर्व जे कवी कवयित्री सदस्य झाले आणि ते मासिक आम्ही सुरू केलं. मग आमच्या काही सदस्यांनी सांगितले की सर मासिक सुरू आहे, सर्व सुरू आहे, पण आपलं संमेलन व्हायला पाहिजे. काय होतं की अनेकदा नवोदित कवींना किंवा बऱ्याचशा कवी कवयित्रींना संधी मिळत नाही. मग त्या माध्यमातून आम्ही साहित्य संमेलनाला सुरुवात केली. आतापर्यंत 4 साहित्य संमेलन आम्ही घेतलं. साहित्य जगत मराठी साहित्य संमेलन या नावाने. त्या ठिकाणी सर्वांनी जमेल त्या पद्धतीने आर्थिक हातभार लावला. आणि जास्त जो आर्थिक हातभार आहे तो माझ्याकडे अनेक राजेगावकर सर आहेत, आम्ही दोघांनी तो उचलला आणि संमेलन सक्सेसफुल केले. यामध्ये सर्व जे आपले सदस्य आहेत ते सदस्य प्रामुख्याने उपस्थित राहतात. प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही ज्यांना बोलवतो ते सर्व मंडळी कुठल्याही प्रकारची आमंत्रण घेता कार्यक्रमाला येतात आणि आम्हाला मार्गदर्शन करत असतात. मग हे लिखाण सुरू असताना मॅडमने मागे काही महिन्यापूर्वी सांगितले की सर आपल्याला पुस्तक प्रकाशित करायचे आहे. म्हटलं काही हरकत नाही, तुमच्या मार्गदर्शनाखाली काही आपल्याला विकासजी राऊत आहेत त्यांच्याकडनं आपण पुस्तक प्रकाशित करू. त्यांनी पहिली कंडिशन टाकली मॅडमने की प्रस्तावना तुम्हाला द्यावा लागते. मला आनंद याचा होतो की ज्या वेळेला आपल्याला एखाद्या प्रक्रियेमध्ये उभं करण्यासाठी सपोर्ट करणारी माणसं असतात की त्यांना जेव्हा आपण पहिला मान देतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामधलं आणि त्या पुस्तकाचं यशाचं क्रमच असतं असं मला वाटतं. अनेकदा आपण अनेकाचा आधार घेऊन मोठं होतो आणि मोठं झाल्यानंतर आधार देणाऱ्या माणसाला विसरतो, अशी काही जी मानसिकता समाजामध्ये आजच्या युगामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. परंतु मॅडमने प्रास्ताविक असेल, संपूर्ण मार्गदर्शन असेल ते घेतला मी पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. नंतर मॅडमला फोन आला की सर दिली म्हणजे सृष्टी मुखपृष्ठ तयार केलं. मी तुम्हाला हे सर्व सांगत असताना भावसार मॅडमला त्यांच्या कुटुंबाकडनं कसं पाठबळ मिळत गेलं आणि त्यांच्यामधली कवयित्री, लेखिका, गझलकारा कशी जिवंत ठेवली हेही सांगणं महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे कुटुंबाचा आधार असल्याशिवाय स्त्री असो की पुरुष असो त्याला लिहिता होता येत नाही, त्याला बोलता होता येत नाही, त्याला व्यक्त होता येत नाही. आणि या भावसार परिवाराने मॅडमला जो सपोर्ट केला, आधार दिला, त्या माध्यमातून हे पुस्तक उभं राहिलं. मी सृष्टीकडे होतो. सृष्टीने अतिशय सुंदर मुखपृष्ठ तयार केलं. मॅडमने सांगितले सर हे मुखपृष्ठ आहे साहित्य संमेलनासाठी येणं शक्य नसतं. त्यावेळेला मात्र आरोही मैत्रीण म्हणून एक आधार म्हणून मॅडम सोबत 3ही संमेलनाला होती. 4थ्या संमेलनाला सृष्टी होती. ही आरोही अतिशय सुंदर स्वागतीत गायलेलं आहे. ती आरोही जी ती सुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये साहित्य जगत परिवाराचा आमचा छोटासा सदस्य आहे. मी पुन्हा सृष्टीकडे येतो. रुधिराच्या स्पंदनातून नाव जेव्हा आलं त्यावेळेला रुधिरा स्पंदन सर्व गोष्टी आहे. रुधिरा म्हणजे काय? मग रुधिरा म्हणजे काय तर आपण म्हणतो की रक्त. रुधिरा म्हणजे काय? वाहण्या. रुधिरा म्हणजे काय? चैतन्य. आणि स्पंदन म्हणजे काय? स्पंदन आले की माझ्याही स्पंदनामध्ये वेगवेगळे विचार निर्माण झाले. स्पंदन आले की माझ्यामधला संगीतकार निर्माण जागृत झाला.
मला समजलं की स्पंदन म्हणजे काय. आम्ही नेहमी सांगतो की जीवनामध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. संगीताचा ठेका आणि हृदयाचा ठोका तो खूप महत्वाचा आहे. तो चुकला की आपल्या सर्वांना माहिती आहे की गावातील लोक येतात, उचलतात आणि गावाच्या बाहेर आपल्याला घेऊन जातात रामनाम सत्य म्हणत. म्हणून हृदयाच्या स्पंदनातून किंवा रुधिराच्या स्पंदनातून तयार झालेलं हे मॅडमचं काव्यसंग्रह जो आहे, हे पुस्तक जे आहे ते पुस्तक म्हणजे समीक्षेमध्ये मी लिहिलं, ते पुस्तक म्हणजे आपल्या जीवनाला चैतन्यमय कसं बनवता येईल, आपल्या जीवनाला यशस्वी जीवन कसं बनवता येईल, आपल्या जीवनाला परोपकारी कसं बनवता येईल याचा उत्तम संदेश देणारं हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचताना, हे काव्यसंग्रह वाचताना, कविता जेव्हा वाचत असतो मी, त्यावेळेला मला कधी असं वाटतं की ह्या मॅडम ही कविता जीवनाशी बोलताय, कधी असं वाटत होतं की आमच्या सचिन सरांशी बोलताय, कधी असं वाटत होतं की या कवितेमधली कोणी कवयित्री जी आहे किंवा जी नायिका आहे ती कोणीतरी तिच्या प्रियकराशी बोलते. आणि कधी कधी असं होते की यामधून मॅडम जीवनाला सांगते की विरह वगैरे काही नाही, तुझ्या विरहाचा म्हणजे दुःखाचं, विरहाचं मला तरी दुःख असलं तरी माहित आहे की विरहामध्ये सुख आहे, विरहामध्ये आनंद आहे. यामधून मॅडमनी डायरेक्टली आपल्या सर्वांना सांगितलं की दुःख आले तरी घाबरायचं नाही, दुःख हे सुख घेऊन येणारे असतात, असा सुंदर संदेश मॅडमनी पुस्तकाच्या माध्यमातून दिलेला आहे. पुस्तकाचा विचार आपण जेव्हा करतो त्यावेळेला मुखपृष्ठ पाहिल्यानंतर आपल्याला दवाखान्यात गेल्यासारखं वाटतं. एखादा पेशंट सिरियस असते, मशीन लावलेली आहे, त्याच्या पद्धतीने ते सर्व दिसते. ते जे स्पंदन आहे की नाही, ते सांगतायत की आलेला प्रत्येक शब्द हा जो आहे हा माइंड मधनं नाही तर हर्ट मधनं आलेला आहे. आणि हर्ट मधून आलेला शब्द कोणालाच हर्ट करत नाही, उलट जगण्याची ऊर्जा देतो. अशा प्रकारचा हा काव्यसंग्रह आहे. खरं म्हणजे मॅडम कविता लिहितात एवढा मराठी विषय त्यांचा आपण हाताळला तर 5 वर्षाच्या आमच्या साहित्य जगत परिवार असेल किंवा भगवान वाईटकर सर साहित्य मित्रमंडळ असेल तर हे आपुलं सगळं होईल त्यांच्या बाबतीत. मॅडमनी जे ललित लिहिलेले आहेत आदरणीय सर, अतिशय सुंदर. कृष्णावरचे ललित असतील, विविध प्रकारचे ललित असतील, गझल असतील, कविता असतील, अतिशय सुंदर त्या लिहितात प्रत्येक गोष्ट. आणि सर्वात महत्वाचं काय, त्यांच्या कवितेविषयी मला जास्त आदर यासाठी आहे की त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक कवितेमध्ये साहित्याप्रती असलेली निष्ठा मला दिसते. जोपर्यंत निष्ठा नसेल तोपर्यंत साहित्य निर्मिती होईलही, पण साहित्याला आपुलकीचा, स्नेहाचा, आपलेपणाचा जो गंध असतो तो मला असं वाटते की येत नाही. जोपर्यंत आपलेपणा नसेल तोपर्यंत साहित्य वाचकाच्या मनामध्ये आपलेपणा निर्माण करत नाही. जोपर्यंत लेखकाच्या, साहित्यिकाच्या मनामध्ये माणूस धर्म नसेल तोपर्यंत साहित्याचं माणूस धर्माचं शिक्षण देऊ शकत नाही असं मला वाटतं. परंतु मॅडमचं जेव्हा आपण लिखाण पाहतोय त्यावेळेला प्रत्येक शब्दामध्ये मानव धर्म आहे, प्रत्येक शब्दामध्ये जगण्याची ऊर्जा आहे, उर्मी आहे. आणि असं सुंदर लिखाण मॅडमनी केलं. त्याची प्रस्तावनेची जबाबदारी माझ्याकडे दिली. त्यावेळेला मॅडमनी सांगितलं की हे सर्व जे योग आहे त्या सर्व योगामध्ये मला संपूर्ण कुटुंबाचा आधार आहे. मी सचिन सरांचा उल्लेख करतोय. त्यांच्या खरं म्हणजे मॅडम घरामध्ये मोठे आहेत, परंतु त्यांचे जे आपण काय म्हणतो ते सर्व मंडळी, जे महिला मंडळ असेल, जेंट्स असतील, लहान मुली असतील, सर्वांचा पूर्ण सपोर्ट त्यांना असतो. ते वारंवार मला सांगताय नुसतं भाषणापुरतं कुटुंबाचं कौतुक करणं हा माझा धर्म नाही, ते मला आवडत नाही. मॅडमनी जे शेअर केलं माझ्याकडे ते अगदी मनापासून त्यांनी सांगितलं की घरच्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. त्या ट्युशन क्लासेस सुद्धा घेतात, ते सर्व करून लिखाण करत असताना त्या कुटुंबाची सुद्धा त्याला काळजी घेतात. आणि हे सर्व करत असताना आज आपल्याला पुस्तक प्रकाशनाचा जो आनंद मिळतोय त्या मागे सुद्धा आनंद नावाचा भाऊ आहे. म्हणून मॅडमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आनंद आहे, मला असं म्हणणं महत्वाचं वाटतं. बरं, आनंद सरांच्या जीवनामध्ये आनंद कोणता आहे तर आनंद सरांच्या जीवनामध्ये आनंद म्हणजे कोणत्याही भावाला, बहिणीला सपोर्ट करण्यासाठी खरी ऊर्जा किंवा खरा आधार जो असतो तो कुटुंबातल्या त्या व्यक्तीच्या पत्नीचा असतो. म्हणजे आमच्या ज्या वहिनी साहेब आहेत त्या वहिनी साहेबांनी खऱ्या अर्थाने ही सर्व जबाबदारी स्वीकारल्यामुळं आनंद सर समोर आले. आनंद सरांना आमचे गावकरी असले, गुरुदेव शिव मंडळाचे कार्यकर्ते असले, प्राध्यापक गुलाबजी साबळे सर आणि सर्व टीम जी आहे ती टीम या ठिकाणी आली. कार्यक्रम सुंदर झाला. या ठिकाणी मॅडमनी मला जेव्हा पत्रिका पाठवली, आदरणीय सरांचं नाव, जाधव सरांचं नाव जेव्हा बघितलं तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. आनंद होण्याचं कारण काय, मी जॉबच्या निमित्तानं सर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज जेव्हा आलो तर आज मी माझ्या माहेराला आलो असं मला वाटलं. म्हणजे फक्त स्त्रियांना माहेर असतं असं नाही, माणसांनाही माहेर असतं. आपलं गाव आपल्यासाठी माहेर असतं, आपला जिल्हा आपल्यासाठी माहेर असतं. अशा माहेरच्या जिल्ह्यामध्ये माहेरी येण्याचा आनंद मला मिळाला. आणि ज्या
साहित्यकांना वाचून आम्ही मोठे झालो, ज्यांना पाहून आम्हाला एक जगण्याचा एक आनंद मिळाला, ऊर्जा मिळाली, ते सर्व साहित्यिक मंडळींचे स्टेजवर त्यांच्या बाजूला बसण्याचा मला एक सुवर्ण योग आला, तो एक आनंद वेगळा आहे. आदरणीय सरांच्या ब्राह्मणाच्या कवितेवर समीक्षापर लेखांनी न्यूजपेपरला केला. सरांनी फोन करून सांगितले की सर उत्तम. सरांनी उत्तम हा शब्द उच्चारल्यानंतर आशीर्वाद काय असतो, तर तो शब्द सरांचा तो एक माझ्यासाठी आशीर्वाद आहे. मला लिहिण्याची ऊर्जा मिळाली. कारण सरांच्या कवितेपर्यंत आपण प्राध्यापक डॉक्टर एस.एम. कानडे सरांच्या माध्यमातून सरांनी सुचवलं की सर सरांची कविता आहे आणि सुंदर लिखाणाला सरांनी शाबासकी दिली. आपण मुद्द्यावर येऊन आहे की ही जी पुस्तक आहे, पुस्तक प्रत्येकाने वाचावं, प्रत्येकाने घरी ठेवावं आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला असं वाटेल की जीवनामध्ये निधर्जी आली, जीवनामध्ये आळस आला, उत्साह कमी झाला, त्यावेळेला हे पुस्तक वाचायचं आहे. हे पुस्तक म्हणजे आता प्रकाशित झाल्यानंतर प्राध्यापिका आशा भावसार मॅडमचं पुस्तक किंवा शब्द आहे असं नाही, तर ते आपल्या सर्वांचं वाचकांचे शब्द आहेत. वाचकांना जगण्याची एक ऊर्जा देणारं ते पुस्तक आहे. किंवा हे पुस्तक आपण सर्वांनी वाचावं, चिंतन मनन करावं. त्याच्या वेळेला एकाकीपणा वाटेल त्यावेळेला नक्कीच तुम्हाला जगण्याची प्रेरणा या ठिकाणी मिळेल असं मला वाटतं. प्रास्ताविकाच्या निमित्तानं बोलत असताना हे भरपूर बोलणं आवश्यक होतं, परंतु या माध्यमातून सांगणंही महत्वाचं की अशा कवियत्री जी आहेत का त्या समोर येणं महत्वाचे आहे. या निमित्ताने साहित्य जगत परिवार आणि भगवान राईतकर सर साहित्य मित्र मंडळाच्या वतीनं सर्वांना जाहीर आवाहन करतो की तुम्ही जर लिहित असाल तर लिहिते व्हा. चुका होतील, होत राहतील, दुरुस्तीसाठी आपल्याकडे गुरुवारी आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्याला जेव्हा मिळतात त्यावेळेला चुका राहत नाही, सर्व अगदी बरोबर होऊन जातं. त्यामुळे सर्वांनी लिहिते व्हा. कोणी पत्र लिहित असेल, कोणी कथा लिहित असेल, कोणी नुसतंच लिहित असेल डायरी. कोणाला असं वाटलं की सर मला असं वाटलं की हा जो झाडू आहे आमच्या घरामधला खूपच परेशान करतोय मला, लिहा झाडूवर, बोला झाडू सोबत लिहून आपण त्याला प्रकाशित करून थोडं संपादिक संस्कार करते. पण लिहित व्हा. ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत, आदरणीय सर आहेत, सर्वांना नमस्कार करतो. आपले सर्वांचे आशीर्वाद साहित्य लेखनासाठी आमच्या साहित्य जगत परिवारासोबत भगवान राईतकर साहित्य मित्र मंडळासोबत असावे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.